संबंध शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक वेगळी भावना होती। या कपाट कष्ट करणाऱ्या शेतकरी भगिनींना सुद्धा कांदा लावत असताना माझ्यातला, रुपालीताईंच्यातला, अनिल बायतांमधला शेतकरी जागा झाला आणि म्हणून शेतकरी म्हणूनच आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आम्ही बांधावरती नाही आहोत, तर आम्ही शेतामध्ये त्या ठिकाणी उतरलेलो आहोत। त्यांच्याकडनं ती चौकशी केली की एका दिवसामध्ये किती महिला भगिनी किती लावू शकतात। या जमिनीच्या मालकीनबाई ह्या आहेत म्हणून त्यांच्याकडे या सगळ्या भगिनी त्या ठिकाणी आज याच्यासाठी आहेत। या सगळ्यांनाच विचारलं तर एखाद दोन सोडल्यात सगळ्यांनीच लाडकी बहीण योजनेचा अर्जही भरलेला आहे। त्यांना त्यांचा भाऊ म्हणून मी दादांच्या वतीने आश्वस्त केलं की 17 तारखेला या सगळ्यांच्या खात्यांच्या मध्ये 3000 रुपये जमा होतील। हे कष्ट या सोडणार नाहीत, पण ते मिळणारे 1500 रुपये पहिल्या दर महिन्यासाठी त्यांच्यासाठी इतक्या काबाड कष्ट करणाऱ्या माझ्या शेतकरी भगिनींच्यासाठी निश्चितच उपयुक्त त्या ठिकाणी ठरणार आहेत। हे श्रम करत राहतील, पण त्या श्रमाची मूल्य, त्या श्रमाच्या कामाचं मूल्य कसं वाढता येईल त्याचा प्रयत्न आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही सगळेजणच कुटुंब म्हणूनच वावरतो, पण आम्ही सगळेजण शेतकरी कुटुंबातले आहोत। त्यामुळे शेती, हिरवीगार शेती पाहिल्याच्या नंतर आमच्यातला शेतकरी जागा होतो। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।